नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चामध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत। आई जगातलं सर्वात पवित्र नातं। आई म्हणजे साक्षात देवाचं रूपच। परंतु मनोरंजनाच्या नावाखाली आई आणि लेक या नात्याला काळीमा फासण्याचं काम सध्या या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून चालू आहे। आपल्या भारतीय संस्कृतीला छेद देण्याचा कार्यक्रम या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून चालू आहे। यावर आम्ही सतत आवाज उठवून जनजागृती करणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत चक्क जगातील सर्वात पवित्र असलेल्या आईच्या नात्यावरच या एंटरटेनच्या नावाखाली बदनाम करण्याचं षडयंत्र कारस्थान चालू आहे। दंगल टीव्ही वरील दालचिनी नावाची एक धारावाहिक चालू आहे। या दालचिनी धारावाहिक मध्ये एपिसोड मध्ये 45 या 45 एपिसोड मध्ये या दंगल टीव्ही मधील जो हिरो असतो, या हिरोचा एक व्यवसाय असतो। या व्यवसायासाठी त्याची पत्नी मदत करत असते। मसाल्याचा उद्योग असतो। या मसाल्याच्या उद्योगामध्ये या हिरोची पत्नी मदत करत असते। आपल्या सुनेला खाली दाखवण्यासाठी, आपल्या सुनेची बदनामी होण्यासाठी ही आई आपल्या मुलाच्या व्यवसायामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असते। कुठल्या प्रकारची धारावाहिक चालू आहे। चक्क आईच्या नात्यालाच काळीमा फासण्याचा कार्यक्रम मनोरंजनाच्या नावाखाली चालू आहे। जगात सर्वात पवित्र नातं आईचं असतं। आई आपल्या मुलाला घडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न करत असते। आई आपला मुलगा मोठा व्हावो, तसं करिअर घडावो, त्याचा संसार उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालो यासाठी आईचं काळीज फडफड करत असतं। अनेक माता देव धर्म यांना नवस करत असतात। अनेक माता आपल्या मुलाबाळांचा व्यवसाय व्यवस्थित चालू यासाठी धडपड करत असतात। एवढंच काय, तरी अक्षरशः दारू पिणारा व्यक्ती जरी असला तरी त्याची माता आपल्या मुलाच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असते। अशी ही आपली भारतीय संस्कृती। परंतु दंगल टीव्ही वरील एपिसोड 45 दालचिनी धारावाहिक मध्ये 27 डिसेंबर रोजी एक भाग दाखवण्यात आला। या भागामध्ये आपल्या सुनेला खाली दाखवण्यासाठी आपल्या मुलाच्या व्यवसायामध्ये व्यत्यय आणायचा दाखवला। त्याचा माल जो असतो, त्याचा उद्योग असतो, त्या हिरोचा मसाल्याचा उद्योग असतो। हा उद्योग व्यवसायामध्ये त्याची पत्नी मदत करत असती। त्याच्या पत्नीला खाली दाखवण्यासाठी एक षडयंत्र त्याची आई करत असते। त्या गाडीचा ब्रेक फेल करत असते, म्हणजे जेणेकरून ते उद्योग व्यवसायात नुकसान होईल आणि त्याच्या सुनेला खाली पाहावं लागेल, असं षडयंत्र आखते। आपल्या मुलाच्या व्यवसायामध्ये षडयंत्र कुठल्या प्रकारचं मनोरंजन होत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। हे आपल्या संस्कृतीला बदनाम करण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे। निसर्गाचा नियम आहे, आपण जसं बघतो तसं घडतो, त्यामुळे सावधान। अशा ह्या धारावाहिकमुळे आपले भारतीय संस्कृती बदनाम होत आहे। चक्क या एपिसोड मध्ये ती षडयंत्र आखते, परंतु या गाडीचा फेल करत असताना त्या ड्रायव्हरला फोन येतो आणि ड्रायव्हर अचानक घरी जातो। या ड्रायव्हर घरी जात असल्यामुळे जिने षडयंत्र आखलं आहे तिचाच मुलगा गाडी चालवतो आणि ऍक्सिडेंट होतो। अशा पद्धतीने त्या बाईने आपल्या मुलाला आपल्या व्यवसायात नुकसान करण्याच्या उद्देशाने बसवलेला असते, परंतु तिचा मुलगाच या षडयंत्रामध्ये अडकला जातो। असले कुठलं मनोरंजन आहे, कुठं चालू आहे मनोरंजन, त्यामुळे सावधान। अशा धारावाहिक पाहणं सुद्धा चुकीचं आहे, त्यामुळे आपली पिढी बर्बाद होताना दिसत आहे। आजच्या एपिसोड मध्ये इतकंच। अनेक धारावाहिकच्या आम्ही एपिसोडवर वेगवेगळे चर्चा करणार आहोत आणि समृद्ध भारत, संस्कृत भारत घडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात संघटन देखील चालू करणार आहोत। आजच्यासाठी इतकंच। धन्यवाद।